नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ यांचं मुंबईसाठीचं जे कार्य आहे ते अभूतपूर्व आहे. मुळात मुंबई म्हणून जी मुंबई तयार झाली किंवा मुंबईचं नाव लौकिक जे जगभरामध्ये झालं आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जी ओळख निर्माण झाली, त्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे नाना शंकर शेठ यांचा. त्यांचं कार्य 18व्या शतकात म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच आहे आणि मुंबईच्या सगळ्याच पायाभूत सुविधा ज्या आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, विशेष करून मुंबईची जी लोकल सेवा, मुंबईची लाईफलाईन म्हणून जी ओळखली जाते, तिच्या उभारणीमध्ये, ती लोकल सेवा सुरू करण्यामध्ये देखील नाना शंकर शेठ यांचं खूप मोठं योगदान आहे. मुळात संकल्पनाच त्यांची होती आणि त्यानंतर मग त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या नानांनी उभ्या केल्या आणि आज मुंबईकरांना ती एक मोठी सुविधा जी आहे ती दिलेली आहे. त्याच नाना शंकर शेठ यांचं कार्य थोडं मागे पडलंय का किंवा त्यांचा विसर पडलाय का, हा एक मुद्दा आहे. आणि त्यातूनच एक मागणी समोर येते, ते म्हणजे मुंबईचं जे मुंबई सेंट्रल हे जे स्टेशन आहे, त्या स्टेशनला नानांचं नाव द्यावं अशी एक मागणी होते. आणि ते मागणी करणारे अर्थातच नानांच्या परिवारातील लोक आहेत. इतरही नानांना मानणारे, नानांचं कार्य जाणणारे लोक या मागणीला ह्या मागणीचं समर्थन करतायत. परंतु प्रामुख्याने नानांच्या घरातील व्यक्ती जे आहेत, परिवारातील सदस्य म्हणजे त्यांच्या पाचव्या पिढीतील सुनबाई, ह्या त्या मागणीच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांनी ही मागणी लावून धरलेली आहे आणि त्याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पद्मिनी शंकर शेठ या आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो. पद्मिनीताई, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. नानांचं कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांनी जे मुंबईच्या उभारणीसाठी काम केलेलं आहे, त्यासाठी तुम्ही ही मागणी करताय. नेमकी मागणी काय आहे तुमची आणि कशासाठी ही मागणी होते? नमस्कार संकेत कुंबळे. आपण मुंबई आउटलुकचे राजकीय पत्रकार आहात, बरोबर आहे? आताच संकेत कांबळे यांनी मुंबईचे आद्य शिल्पकार, हिंदुस्थानचे अनभिषिक्त सम्राट, भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्या पाचव्या पिढीतील सून म्हणून माझा आपल्याला परिचय करून दिला आहे. पण एवढं मोठं स्थान मला विवाहानंतर प्राप्त झाले, तर ते बिरुद म्हणून न बाळगता नानांचे कार्य माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे पुढे नेण्याचा मी प्रयत्न करते आहे आणि सतत मी प्रयत्नशील राहीन, एवढं मी आपणाला सांगू इच्छिते. बरोबर. नानांचे कार्य आहे, परंतु तुमचं देखील एक मोठं योगदान आहे ते कार्य पुढे घेऊन जाण्यामध्ये आणि आजही तुम्ही ते कार्य करत आहात. तर मला असं वाटतं की फक्त नानांचे पाचव्या पिढीतील सुनबाई एवढाच तुमचा परिचय करणं थोडं चुकीचं ठरेल. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुमचा परिचय जो आहे, तुम्ही आता ज्या काही संस्था चालवताय, कशा पद्धतीने नानांचं कार्य तुम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय, त्या संदर्भात जरा सांगा. संकेत, महिला विकास मंडळ कुलाबा या दक्षिण मुंबईत गेली 75 वर्षे भरीव समाजकार्य करीत असलेल्या सामाजिक संस्थेत आता यावर्षी आमचं 75 वर्ष सेलिब्रेशन चाललंय, अमृत महोत्सव चालू आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि या संस्थेत मी गेली 40 वर्ष, विशेष म्हणजे 40 वर्ष सातत्याने कार्यरत आहे. सातत्य राहणं फार कठीण असतं. मध्ये मध्ये काही कारणामुळे ब्रेक होतो, पण माझ्या बाबतीत मी नशीबवान आहे, हे सातत्य माझं राहिलेलं आहे. संस्थेच्या सामाजिक कार्याची व्याप्ती फार मोठी आहे. स्त्रिया आणि मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणे या तत्वावर वेगवेगळ्या योजना आखणे आणि त्याची परिपूर्तता करणे असं ह्या संस्थेचं काम आहे. मी या संस्थेत 3 वर्ष अध्यक्षपदावरून काम केलं आहे आणि 10 वर्ष विश्वस्त पद भूषवलं आहे. जन्म देणारी माता जी असते ती वयापरत्वे आपल्याला सोडून जाते. ते प्रत्येकाच्या आयुष्यात घडते, कारण माता ही आपली मार्गदर्शक असते, तीच आपल्याला सगळं शिकवते. पण पुढे काय, आपली आई निघून गेल्यावर पुढे काय? पण जी संस्था असते जिकडे आपण काम करतो ती बाकी आपल्याला कायमस्वरूपी राहते.
बरोबर. संस्थेला आयुष्य नसते. संस्थेमध्ये जितकं कार्य करू तितकं संस्थेचं आयुष्य वाढत जाते. कारण तिची कीर्ती पसरते, तिचं मार्गदर्शन असतं ते इतर स्त्रियांना मिळते आणि ती कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात राहते. त्यामुळे महिला विकास मंडळ कुलाबा मी अभिमानाने सांगते, ही माझी मातृसंस्था आहे. बरोबर. जसं मी पहिला सुरुवातीलाच प्रश्न विचारला की ही मागणी होते मुंबई सेंट्रल या स्थानकाला, या स्टेशनला नानांचं नाव द्यावं. अ, ही मागणी का होते, कशा पद्धतीची ही मागणी आहे आणि तुम्ही यासाठी आतापर्यंत काय काय प्रयत्न केलेले आहेत? हा, मी थोडासा एक दुसरं मला सांगायचं आहे, नानांबद्दलच आहे. हं. सोनार हितकारिणी सभा म्हणजे सोनारांचे हित जपणारी सभा. जपणारी संस्था. हा, ही सोनार समाजाची संघटन करणारी संस्था आहे. काय झालंय, सोनार फार दारिद्र्य रेषेखाली गेलेली आहेत, कारण त्यांचा धंदा इतर लोकांनी घेतलेला आहे. तर सोनारांची खूप दैनावस्था आहे. आपल्याला शहरातलं रूप वेगळं दिसतं, पण गावाच्या ठिकाणी इतकं वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सोनार अल्पसंख्याक दिसत आहेत. अल्पसंख्याक झालं का तुम्हाला सरकारच्या योजना मिळत नाहीत. तर ही बरोबर. संघटन करणारी संस्था आहे. संस्थेचं व्यासपीठ खूप मोठं आहे. एका क्लिकमध्ये 9 कोटी लोकांपर्यंत मेसेज पोहोचतो. इतकं जगभरात. आणि ही सोनार समाजातील गरजू लोकांना मदत करावी या हेतूने मी इथे पण कार्यरत आहे. या सोनार संघटनेने नाना शंकरशेट यांना जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलं आहे. बरोबर. त्यासाठी मी सोनार हितकारिणी सभेची खूप उपकृत आहे. त्यांनी ही सभा स्थापन केली. मी नानांची सून म्हणून तिथे कार्यरत आहे आणि त्या व्यासपीठावर माझी खूप काम करण्याची इच्छा आहे. तर असा सन्मान मिळवून दिलेला आहे. सर्वत्र नानांच्या नावाने शैक्षणिक, वैद्यकीय, सोनारांचा धंदा चालण्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदत दिली जाते. या ठिकाणी आमचे सोनार व्हॅल्यूज असोसिएशन म्हणून एक आहे. ते खूप मोठं काम करते आहे. खूप प्रतिभावंत, प्रज्ञावंत लोक तिथे काम करत आहेत आणि त्यामुळे सोनारांना उजितावस्था येईल अशी आम्ही आशा बाळगून आहोत. बरोबर. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याकडे वळूया. तुमचा काय प्रश्न होता संकेत? माझा प्रश्न असा होता की मागणी काय आहे तुमची आणि त्यासाठी आपण काय काय प्रयत्न केलेले आहेत? बरोबर आहे. आता मी थोडस नानांबद्दल बोलते. भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांनी मुंबईच्या जडणघडणीसाठी, त्यांनी बघा मुंबई म्हणजे 7 बेटा चिखलांमध्ये होती. होतं. तर त्याची जडणघडण म्हणजे काय त्या माणसाने स्वप्न पाहिलं बघा आणि ते स्वप्न त्यांनी मूर्त स्वरूपात आणलं. मुंबईच्या जडणघडणीसाठी कुलाबा ते मलबार स्वतःच्या मालकीची शेकडो एकर जमीन दिली. तर त्याचं कारण असं आहे की नानांचं कर्तृत्व तर मोठं होतंच, त्यांचं दातृत्व मोठं होतं आणि नेतृत्व अफाट होतं, जबरदस्त नेतृत्व होतं. तर अशी शेकडो एकर जमीन नानांनी मुंबई घडवण्यासाठी दिली आणि त्यांनी स्वतःच्या खर्चाने कितीतरी संस्थांची उभारणी केली. उभारणी. त्या अनेक संस्था आहेत, नावं घेऊ तितकी कमी आहेत. तुम्ही सुद्धा नानांच्या चरित्राचे अभ्यासक आहात, पण काही संस्थांची मी नावं सांगते. एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली आहे. पण तरी सुद्धा नानाने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सुद्धा आज नानांचं नाव घेतलं जात नाहीये की आता दुसरं कुणाचं नाव घेतात, त्याच्यात मला वादात पडायचं नाहीये. पण मला इथे सांगावंसं वाटतं की स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ नानांनी रोवली. त्यावेळी शाळेत मुलींना पाठवत नसत, ब्रिटिशांचं राज्य होतं. नानांनी स्वतःच्या बंगल्यात मुलींना बोलवून शिक्षण चालू केलं. त्यांच्या वाड्यामध्ये, जिकडे आता मी राहते तिकडे वाडा होता मोठा, त्या वाड्यामध्ये स्त्री शिक्षण चालू झालेलं आहे. संस्कृत भाषेसाठी त्यांनी लढा दिला. जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना केली. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे. राणीचा बाग, गॅस निर्मिती केलेली आहे नानांनी. गॅस निर्मितीचा कारखाना, सोनापूर स्मशानभूमी, लॉ कॉलेजची स्थापना आणि स्वतःच्या जागेत बॉम्बे एल्फिन्स्टन कॉलेज पण
नानांनीच हो, त्या निधीमधून सगळं उभारलेलं आहे. एल्फिन्स्टन पण हो. आणि स्वतःच्या जागेत बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी त्यांनी स्थापन केली आणि स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली आणि ती शाळा अजून चालू आहे. चालू आहे. मी राहते त्या घराजवळच आहे. तर त्याची प्रायमरी आमच्या वाड्याच्या मागे आहे. ते ब्रिटिशर्ससाठी गेस्ट हाऊस होतं. मग त्यांनी त्याचं तिथे प्रायमरी शाळा चालू केली आणि स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही शाळा दिमाखात उभी आहे आणि ती अद्याप चालू आहे. आणि सांगायचं म्हणजे ही थोडीच नावं मी घेतली. फोर्ट विभागात तुम्ही जर एक नजर फिरवली तर प्रत्येक संस्थेत नानांचं योगदान आहे. नुसते आता आपली नगरपालिका विटीची जागा जी आहे मुंबई सेंट्रल बोरीबंदर स्टेशनची पूर्ण जागा नानांच्या ह्याच्यावरती बोरीबंदर स्टेशन आज उभं आहे. तर तुम्ही कुलाबा पासून मलबार पर्यंत जर ज्या ज्या वास्तू उभ्या आहेत त्या सगळीकडे नानांचं योगदान आहे. बरोबर. मॅम, एवढं मोठं योगदान असताना देखील मुंबई सेंट्रल ह्या स्टेशनला नाव देण्यासाठी मागणी करावी लागते. खरं तर हे हो हो, राज्यकर्त्यांनीच स्वतःहून करायला हवं होतं. मी अगदी खरं. कुठल्या पक्षाच्या म्हणजे राज्यकर्त्यांना म्हणणार नाही. याच्या अगोदर काँग्रेसची सरकार होती, त्यांनी केलं अगदी नाही. आता भाजपचं सरकार आहे, करत नाहीयेत. तर काय नेमकं म्हणजे तुमचे प्रयत्न काय आहेत? तुम्ही खरं पियुष गोयल खरं यांचा तर पण खरं वेळ तर घेता. हे बोलायला नको. बाळासाहेब ठाकरेंनी ते जोरात धरलं होतं आणि मुंबई बोरीबंदरला नाव द्यायचं ठरलं होतं. पण त्या ह्याच्यात मंदिर म्हणजे आत्ताचे जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे ते. हो हो, हा, तर त्याच्यात आता आपल्याला जास्त पडायचं नाही. हम्म, आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पूर्ण ग्लोबलला दिलं तरी कमी आहे. बरोबर. इतकं मोठं नाव आहे. पण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान भारतीय रेल्वेचे जनक म्हणून नाही होऊ शकत ना. बरोबर. तर ते आता झालं गेलेलं आहे. पण निदान मुंबई सेंट्रल टर्मिनस आहेत तिथे सगळीकडून मंडळी येत असतात टर्मिनस असल्यामुळे. तर तिथे तरी नाव द्यायला हवं. तर नानांनी भारतातच नाही तर आशिया खंडात पहिली रेल्वे आणली. आशिया खंडातली पहिली रेल्वे नानांनी आणली. बरोबर. नानांचे ब्रिटिशांबरोबर त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले होते. होते म्हणण्यापेक्षा सलोख्याचे संबंध ठेवले होते कारण ते द्रष्टे होते. त्याच्यातनं काय साधायचं ते साधणारा दुवा होते ब्रिटिश आणि इंडियन मध्ये. आणि ब्रिटिश दरबारी नानांना मोठा मान होता. तुम्हाला खरं वाटणार नाही, ब्रिटिश त्यांच्याकडे पैसे ठेवायचे आणि ब्रिटिशांचे नाना सावकार होते. हो, हो. म्हणजे ब्रिटिशांचे अगदी साव नानांच्या वडिलांबद्दल पण आम्ही म्हणजे सगळी माहिती घेत होतो तेव्हा वडील देखील हो ईस्ट इंडिया कंपनी वगैरे त्यांना पैसे देत होते, कर्ज देत होते त्यांना. त्यांचे देखील हो सावकार होते. हो हो, कारण नानांचे वडील मुरबाडला होते आणि नाना स्वतः मोठे व्यापारी होते. आणि अशी वेळ होती की नाना बोले आणि ब्रिटिश डोले अशी एक म्हण होती. नाना जे बोलायचे त्याला ब्रिटिश होकार द्यायचे. आणि नानांना द्रष्टे होते. द्रष्टे एक शब्द त्यांना फार वापरतात. त्यांना दूरदृष्टी होती. पण मला ना अजूनही एका गोष्टीची खंत वाटते, ही बोलण्यासारखी नाहीये. नानांना एवढी दूरदृष्टी असून त्यांनी जे जे उभारलं तिकडे स्वतःचं नाव कुठेच दिलं नाही. म्हणजे काय होते संकेत, आज ही मागणी करायची वेळच आली नसती. बरोबर. नाना जर द्रष्टे होते तर दूरदृष्टी ठेवून की त्यांनी जे उभारलं आता एल्फिन्स्टन कॉलेज किंवा जे जे स्कूल ऑफ आर्ट, तर प्रत्येक वेळी त्यांनी ब्रिटिशांची नावं दिली किंवा आपले इंडियन जे मोठे लोक होते जमशेदजी जीजी बॉय वगैरे. पण बरोबर. नानांना द्रष्टे असून सुद्धा असं वाटलं नाही की काळाच्या पडद्याआड मी जाईन की काय. माझं नाव म्हणजे म्हणजे किती निस्वार्थी भावनेने त्यांनी सर्व केलेलं हो, आहे, हो. हे पण त्यातून दिसतं. हो, पण निस्वार्थी भावनेची एकदम अतिशय झालं. थोडं तरी त्यांनी दूरदृष्टी ठेवायला हवी होती. म्हणजे ही मागणी करायची वेळच आली वेळच नसती. आली नसते. मुलांसाठी मागणी करायची वेळ येता कामा नये असं मला मनापासून वाटते. तर त्यांनी विचार केला तेव्हा, की पारतंत्र्यातून बाहेर पडायचं असेल, तर भारतीयांनी व्यापाराची उलाढाल करायला पाहिजे. आणि हे पुन्हा ब्रिटिशांना समजता कामा नये की असं चाललेलं आहे काहीतरी हम्म, राजकारण. हम्म, हम्म. तर त्या व्यापाराची उलाढाल करायला पाहिजे म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा आपली खूप सुधारेल. आणि व्यापारासाठी उलाढाल करायची म्हणजे काय,
दळणवळणाची उत्तम सोय झाली पाहिजे, तरच व्यापाराची बरोबर. उलाढाल. तर नानांकडे संपूर्ण देशाला दळणवळणाच्या साधनांनी जोडण्याची दूरदृष्टी होती. पूर्ण देशाला दळणवळणाच्या साधनांनी जोडायचं आणि हे त्यांचं स्वप्न होते. 1830 साली सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची बातमी नानांपर्यंत पोहोचली. बरोबर. त्यांचं एकदा मनात आलं म्हणजे त्यांचे इतकं ते कर्तृत्व होतं की सतत ते त्या मागे सतत ते सातत्य होतं त्यांचं. तर ही बातमी नानांपर्यंत पोहोचली आणि ब्रिटिश मित्राशी संपर्क साधून त्यांनी वेळोवेळी बातमी घेतली काय चाललंय. आणि आपल्या देशात सुद्धा दळणवळणाचे साधन हवे तर आर्थिक विकास प्रचंड होऊ शकतो. आणि मग सततच्या पाठपुराव्याने तो पाठपुरावा इतका मोठा आहे, त्याच्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं. एक एक सुंदर आर्टिकल त्याचे माझ्याकडे आहे. संकेत, तुम्हाला हवं तर मी ते पोस्ट नक्कीच, करीन. नक्कीच, हो. नक्कीच. तर ते मला असं वाटते, शरद पवारांचं सुद्धा मी पत्र तुम्हाला पाठवलंय. पण हे अतिशय ते फक्त रेल्वेचे जनक म्हणून त्यांनी काय केलं आणि हे मनात आल्यापासून त्यांना काय काय ह्याच्यातनं जावं लागलं, किती पास करून घ्यावं लागलं आणि काय प्रयासामधनं त्यांना जावं लागलं, म्हणजे आपल्याला त्याची कल्पनाही करवत नाही. आणि त्या सततच्या पाठपुराव्याने 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातली पहिली रेल्वे पहिली रेल्वे धावली. ते ठाणे दरम्यान धावली. आणि त्यांचे परम मित्र जमशेदजी जिजीबाई यांचं त्यांना पूर्ण सहकार्य होतं. त्याच्यामुळे विटी स्टेशनला जे 2 बस आहेत त्याच्यात नानांचा आहे आणि जमशेदजी जिजीबाईंचा आहे. तुम्हाला त्याची बरोबर. कल्पना असेल. हम्म. 2 बसमध्ये नानांचा एक आहे आणि जमशेदजी जिजीबाईंचा एक आहे. बरोबर. पण एवढं महान कार्य असून सुद्धा प्रलंबित म्हणजे किती प्रलंबित, म्हणजे कोणाच्या पेशन्स ताणतंय सरकार हे समजत नाहीये. आणि नाना काय आता फक्त शंकरशेठ कुटुंबाचे राहिले नाहीयेत. बरोबर. नाना हे सर्वांचे आहेत. बरोबर. सर्व जनसमुदाय त्यांच्यासाठी करतो आहे. आता फक्त मी त्यांच्या पिढीतली 5वी सून आणि मला सामाजिक कार्य त्यांचं पुढे न्यावं ह्याची कळकळ आहे. आणि अर्थात आमच्या सिनियर लोकांनी सुद्धा काम केलेलं आहे. माझे सासरे होते वसंतराव शंकरशेठ, त्यांनी काम केलेलं आहे. तर अशी ही पहिली ट्रेन बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली आणि त्यांना त्याचा गोल्डन पास होता. आणि त्यांचे परम मित्र जमशेदजी जिजीबाई यांचं त्यांना पूर्ण सहकार्य होतं. बरोबर. आता पुढे जाऊन जर म्हटलं, आणि काय तुमचा प्रश्न आहे आता? माझा प्रश्न हा आहे की ही जी मागणी होते आणि त्या मागणीला तुम्ही लावून धरलेला आहे, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत? काय राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा राज्याच्या मंत्रिमंडळातले लोक आहेत किंवा हो केंद्रीय मंत्रिमंडळातले लोक, त्यांच्याकडे तुम्ही काय पाठपुरावा केलाय का या सगळ्या तुमच्या मागणीचा? हो हे बघा, 2017 मध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण नाना शंकरशेठ टर्मिनस करावे हा प्रस्ताव देवेंद्रजींनी प्रथमच सरकारकडे, केंद्रीय सरकारकडे पाठवला. बरं. परंतु तो अद्याप प्रलंबित आहे. बरं. आणि अलीकडे सुद्धा पुन्हा ते मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी विधानसभेमध्ये असं होतं की जी जी काय कामं तुम्ही कमिट केली आहेत आणि जी पुरी झालेली नाहीये त्याची पूर्तता करा. तेव्हा त्यांनी ह्याचा उल्लेख केला की आता हे काम मला पाठपुरावा करायला पाहिजे. आणि त्याला काहीतरी त्यांनी लिमिट दिलं होतं की जे जाहीर झालेलं आहे त्याची पूर्तता करा. परंतु अद्याप ते प्रलंबितच आहे. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना युती सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राच्या सरकारने आमची या महाराष्ट्रातल्या आमची या नावात अनुमती द्यायची युती सरकारची परवानगी आहे. आणि सर्वांनी त्याला दिलेली अनुमती. तेव्हा अजित पवार होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. ही यांच्या काळामध्ये फार मोठी गोष्ट झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते. एकनाथजी शिंदेनी ती पत्र दिलेली आहेत केंद्राला की महाराष्ट्रातनं सर्वांची या नावाला पूर्ण संमती आहे. सहमती आहे. ते आता दिलं गेलं पाहिजे.
आणि ती पत्र सुद्धा मला वाटते मी तुम्हाला पाठवलेली आहे. आणि मुख्य म्हणजे केंद्र रेल्वेचे केंद्रीय मंत्री वैष्णव अश्विनी यांचंही नो वैष्णव. हो, यांचंही नो ऑब्जेक्शन आहे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमची पूर्ण संमती आहे. आज रेल्वेचं सगळं दळणवळण आणि रेल्वेमुळे काय फायदे आहेत. अनेकांना नोकऱ्या मिळतात, दळणवळण सगळं आज रेल्वेवरती आपलं मुंबई बरोबर. वसलेली आहे. आणि त्याच्यासाठी नाही, पण हे जर राज्य सरकार अनुकूल आहे किंवा राज्य सरकारचे सर्वच हो. मंत्रिमंडळ आणि विरोधक सर्वच आणि आणि सहमत आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, वैष्णव आणि त्याची आम्ही दखल घेतली असं एक पत्र आम्हाला आलं दखलचं. ते हवं तर मी तुम्हाला पाठवते. नाही, पण ते अडलंय कुठे आता? म्हणजे आता सगळेच राजी आहेत, राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आमदार आहे. बावीसकरांचं नाव मला इथे हे करायचंय. बावीसकरांच्या नावाने ते पत्र आलं की याची दखल घेतलेली आहे. म्हणजे एवढं कागदपत्री असून हा मोठा क्वेश्चन मार्क आहे की कुठे अडलंय. बरोबर. नाही, पण त्यांच्याकडून उत्तर काय? फक्त आम्ही तयार आहोत, सहमत आहोत इथपर्यंत चाललंय, की आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे? कारण रातोरात नावं बदललेली आहेत. म्हणजे शहरांची नावं असतील, जिल्ह्यांची नावं असतील, ती हो. एका निर्णयामध्ये बदललेली आहे. ते एका स्टेशनचं नाव बदलण्यासाठी इतक्या वर्ष का लागतायत? म्हणजे मागणी करून, त्याचा पाठपुरावा करून सुद्धा. आता काय राजकारण आहे मलाही समजत नाहीये. म्हणजे असं म्हणायला नको की मराठी माणसाचं नाव असं नको व्हायला. कारण महाराष्ट्रातनं सगळेच जण ह्यासाठी जोर लावत आहेत. तर काय आता बघूया पुढले काहीतरी प्रयत्न की माझेही त्यांच्या चालले आहेत. डोक्यामध्ये वेगळं काही नाव आहे. म्हणजे मुंबई सेंट्रल ला नानांचं नाव न देता वेगळं काही नाव, वेगळे काही प्रस्ताव आले आणि त्याच्यामध्ये ते कन्फ्युज झाले की कोणतं नाव द्यायचं किंवा कोणतं नाही द्यायचं. असा काय अरे प्रकार आहे का? पण मग ते त्यांनी ओपन करावं ना. तसं नसावं. कारण सांगते तुम्हाला, आता मेट्रोला जे नाव दिलं गेलं जगन्नाथ शंकर शेट, तर इट रिलेट्स टू मुंबई सेंट्रल टर्मिनस आणि तेच नाव इथे असावं. म्हणजे तो थोडासा आम्हाला काहीतरी शकून वाटतोय की दोन्हीकडे नाव ते एकच असावं, टर्मिनस आणि मेट्रो. म्हणून त्यांनी बरोबर. मेट्रोला दिलेलं आहे. हं. पण ते म्हणतात ना की काहीतरी आशा दाखवायची, तो प्रकार आहे का मला माहित नाही. पण त्यावरून काहीतरी आशेचा किरण बाकी मला वाटतोय की त्याच्यातही काहीतरी स्पेलिंग मिस्टेक्स होत्या. ते मी मेट्रोला पत्र लिहून त्या नावाचा ना खूप अपभ्रंश होतो. शेठ लावतात, शंकर वेगळं आणि हे वेगळं, जगन्नाथ वेगळं, शंकर वेगळं, शेठ वेगळं. स्टेट वेगळं देतात. गुजराती माणूस आहे, कोण म्हणतो जैन आहे, असा देखील खूप प्रकार झालेला आहे. पण ते ठीक आहे, असं होत राहते. पण त्याच्यावरून मला थोडासा आशेचा नाही, पण हा किरण वाद तुम्हीच क्लिअर करा. ते गुजराती होते, मराठी होते की आणखीन जैन होते? नाही. नाना सोनार, बरं. जातीनी सोनार. त्यांचे वडील मुरबाडला होते. आणखी नानांचा जन्म मुंबईला झाला. मुंबईला झाला. मुरबाड सोडून ते घोडबंदरला आले व्यापारासाठी. घोडबंदरला त्यांचा वाडा होता आणि घोडबंदरून ते मुंबईच्या वाड्यात आले. असा बरं. त्यांचा प्रवास आहे. हं. आणि मग तुम्ही नानांचा फार मोठा व्यापार होता. बसरा, नाही, नाही, मोती, पल्प. नानांचं कार्य म्हणजे मी अगोदरपासून माझ्या माहितीमध्ये आहे, वाचनात आहे. परंतु आता नव्याने ज्यावेळी मी ते माहिती घ्यायचा प्रयत्न केला, ते इतकं अफाट आहे की अर्धा तास, 1 तास किंवा 2-3 तास पण त्यांच्या कार्यावरती बोलण्यासाठी कमी आहेत, असं मला हो. वाटतं. त्यामुळे त्या विषयावरती आपण वेगळ्या पद्धतीने एखादी चर्चा करूया आणि तुम्ही तो वेळ द्याल अशी अपेक्षा आहे. परंतु आता मला हे विचारायचंय की पियुष गोयल चा तुम्ही मगाशी उल्लेख केला. आधी पण आपण जेव्हा फोनवर बोलत होतो त्यावेळी देखील तुम्ही उल्लेख केला. आता पुन्हा काही केंद्राकडे जाताय तुम्ही? नाही, हे बघा, आता थोडस मी लेटेस्ट पोझिशन सांगते. हं. हे मी तर तुम्हाला सांगितलं 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रस्ताव प्रथमच राज्य सरकारकडे पाठवला होता. केंद्र हं. सरकारकडे. केंद्र सरकारकडे. म्हणजे राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे. पण तो आता प्रलंबित आहे. आता आमची याला अगदी परवानगी आहे. ही सगळी पत्रही गेलेली आहेत. बरं. सर्वांना गेलेली आहेत. आता लेटेस्ट म्हणजे अगदी अलीकडे म्हणजे 28 ऑक्टोबर 2025, म्हणजे आता 1-1.5 महिना झाला. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात आम्ही देवेंद्रजींची भेट घेतली. स्वतः चित्राताई होत्या. आणखी
आमचं शिष्टमंडळ होतं बरोबर. आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर टर्मिनस नामकरण करावे हा विषय फार प्रलंबित राहिला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी लवकर नामकरण होईल असे सूतोवाच केले. आश्वासन नाही मी देत, पण त्यांनी सूतोवाच केलेलं आहे. आणि ह्याचा पुरावा चित्राताई वाघ करतील असे आम्ही त्यांना साकडं घातलेलं आहे. त्या म्हणाल्या की ह्याचा पाठपुरावा मी करते. आणि चित्राताई वाघ या सोनार समाजातल्या आहेत. त्या सोनारांच्या अनेक आमचे ज्या असतात वेगवेगळ्या काही संस्था ज्या आहेत. हो, त्याच्या पाठी त्या उभ्या राहतात. आणि देवेंद्रजी फडणवीसांकडे त्या आमच्या बरोबर आल्या, नेतृत्व केलं. आणखी साहेबांनी म्हटलेले आहे मुख्यमंत्र्यांनी. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जगन्नाथ शंकरशेठ यांचं एक अतूट नातं आहे. आणखी हे सगळे लाडके मुख्यमंत्री, तर तुमच्या हातून आता हे कार्य सत्कार्य व्हायला पाहिजे. तर त्यांच्या हातून व्हावं. आणि त्यांनीच आधी राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता 2017 मध्ये. बरोबर. आणि योगायोगाने आता सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री इथे आलेले आहेत. तर आपल्या हातून हे घडावं असं आम्ही त्यांना प्रार्थना करून आलेले आहोत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चांगली वेळ दिली. आणखी चित्राताई वाघ होत्या बरोबर. आणि चित्राताई वाघ या सातत्याने पाठपुरावा करणारे आहेत. खूप धाडसी आहेत. खूप सुंदर वक्तृत्व आहे त्यांचं. आणि आमच्या पाठीशी त्या सावलीसारख्या उभ्या आहेत. याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि आता 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. बोला बोला. तर आता काय पुढे काहीतरी करायचा विचार आहे. पण ते आता मी सांगू इच्छित नाही. त्याला मूर्त स्वरूप आल्यावरच बोलावं असं वाटतं. बरं, कारण नक्की नक्की. आणि मी जसं म्हणालो की नानांचं कार्य हे काय एका तासाच्या चर्चेमध्ये संपणार नाहीये, जाणून घेता येणार नाही. त्यासाठी एक वेगळी वेळ तुमची जर तुम्ही दिलीत आम्हाला मुंबई आउटलुकला, तर अशा पद्धतीने आपण नानांच्या फक्त कार्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे आणि ते आवश्यक देखील आहे. तसं आपण नक्कीच करूया. नक्कीच आवडेल. पण आता तरी जनमानसाचा कानोसा घेतला पाहिजे. केंद्र सरकारने त्वरित पावले उचलली पाहिजे. मुंबई टर्मिनसला नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आता काहीतरी शर्त तर घातली पाहिजे, अट घातली पाहिजे. तर नक्कीच. निवडणुकीपूर्वी नाना शंकर टर्मिनसचे नाव घोषित करावं अशी जनतेची मागणी आहे. बरोबर. आणि ती मागणी सरकार पूर्ण करेल अशी आशा आणि अपेक्षा आहे. कारण आशेवरती जग चालतं असं म्हणतात. गेल्या 2017 पासून जी आशा आपण लावून धरली, जी मागणी आपण लावून धरलेली आहे, त्याला मूर्तरूप नक्कीच मिळेल. मेट्रो स्टेशनला जरी नाव झालेलं असलं तरी देखील मुंबई सेंट्रल हे जे रेल्वे स्टेशन आहे त्याला ते नाव देणं गरजेचं आहे. आणि ते एक प्रकारे नानांना म्हणजे खूप मोठी नाही, परंतु एक लहानशी अशी आदरांजली, श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. कारण त्यांचं जे कार्य आहे मुंबई उभारण्यामध्ये, मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना म्हटलं जातं, ओळखलं जातं, त्या नानांना एक छोटीशी राज्य सरकारकडून किंवा आपण जनतेकडून एक छोटीशी श्रद्धांजली अर्पण करणं हे एक मोठं काम होईल आपल्याकडून. मॅडम, तुम्ही आम्हाला जो वेळ दिला आणि मुंबई आउटलुकलाच तुम्ही निवडलं, आम्हाला संधी दिलीत की हा विषय राज्य सरकार, केंद्र सरकार आणि त्यासोबतच जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण इथेच थांबूयात. मुद्दा म्हणजे चर्चा जरी संपलेली असली तरी विषय अजून संपलेला नाहीये. नानांच्या कार्यावरचा एक वेगळी मुलाखत जी आहे ती आपण नक्कीच घेऊ आणि त्या मुलाखतीमध्ये, त्या चर्चेमध्ये आपण नानांचे अनेक पैलू जे आहेत ते उलगडण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास इथे थांबूयात. पद्मिनीताई, तुमचं आभार, धन्यवाद. मलाही आज व्यक्त व्हायला दिलं त्याच्याबद्दल मी आपली आभारी आहे. मुंबई आउटलुकची आउटलुक. मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.